कुंडलवाडीत अखंड हरिनाम सप्ताहाला भाविकांची मोठी गर्दी. कुंडलवाडी तालुका बिलोली येथील बस स्थानकाजवळील श्री महालक्ष्मी मंदिरात 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान 24वा वर्धापन निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून श्रीमद भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, कीर्तन व हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रम होत आहेत. या धार्मिक सोहळ्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे. दररोज महिला, पुरुष व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत. या सप्ताहादरम्यान पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंत काकडा भजन, सकाळी 6:30 ते 9 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 10 ते 12 वाजता गाथा भजन, दुपारी 2 ते 5 वाजता श्रीमद भागवत कथा, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ तसेच रात्री 9 ते 11 वाजता हरिकीर्तन व जागर असे विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. तरी भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री महालक्ष्मी मंदिर कुंडलवाडी समितीच्या वतीनं करण्यात आले आहे. प्रत्येकाचं देव एकसारखं नाही, एकासारखं सगळ्याचं नाही, सगळ्यासारखं एका प्रत्येकाचं दैव त्या ठिकाणी वेगळं आहे. त्या ठिकाणी त्याची यसन त्या ठिकाणी आहे. हाती सूत्र विठोबाच्या वर्ग आहे. देवाच्या हातामध्ये त्या ठिकाणी आपली दैवाची दोरी आहे मंडळी. एखादं जर दैवत चांगलं असेल तर त्या ठिकाणी गरीबातल्या गरीब कुटुंबामध्ये जन्माला येते आणि श्रीमंत माणसाला त्या ठिकाणी हजारो प्रयत्न केल्यावर बी लेकरू बाळ होईना आणि गडगंजी श्रीमंती राहते, वही संपत येते. तेव्हा या गरीब घरच्या त्या ठिकाणी गुणवान असणाऱ्या लेकराला ओटीमध्ये घेतात, दत्तक पुत्र घेतात. त्याच्या आईच्या पैशावर राज्य राम संसार करते. याला त्या ठिकाणी काय म्हणतात? दैव म्हणतात. अदृष्ट महाराज म्हणतात आपल्याला विषय ओढे भोलले जीव. सगळ्या लोकांच्या विषयाकडे आकर्षण आहे. 5 विषय सांगून गेलो, डबल वेळ घेणार मी. पण त्या ठिकाणी आता जे लोक विषयामध्ये बरबटले, जे व्यसनाधीन लोक झालेले आहेत, आहे की नाही, माय पेरू येलो कोडको पेरू मधलो तागिंडू करलो आम्ही शेंडू संताशिवाय त्या ठिकाणी आपले त्या ठिकाणी केव करणारा कोणी नाही. गोष्टी भरपूर सांगतो पण माझी घड्याळ लय जोरात पळते. दुसऱ्याच्या कीर्तनामध्ये हळूहळू घड्याळ चालली, माझ्या कीर्तनामध्ये त्या ठिकाणी स्पीड घड्याळची लय वाढते. असो तर त्या ठिकाणी चिंता नाही करण्याचा प्रयत्न करा. जीवाची पर्वा करणं बरं काय. माणूस सुद्धा जीवाची पर्वा करणं. परवा ज्येष्ठ महिना होता, आता आषाढ महिना संपला, उद्याला आषाढ महिना संपते आहे की नाही. मुंबईच्या भागामध्ये उद्या गटारी अमावस्या म्हणतात. लास्ट दिवस होय, श्रावण त्या ठिकाणी लागते गुरुवारी. आज खाएंगे पिएंगे ऐश करेंगे और क्या असं त्या ठिकाणी म्हणणारी मंडळ असतात. गटारी अमावस्या कोणी ही त्या ठिकाणी करत नाही. परवा ज्येष्ठ महिन्यामध्ये आम्ही वारीला चालले होते. आम्ही कंदाहून एक बाई जांभळ विकायला आली. हो, जांभळ खाऊ वाटू लागले आणि माझे पैसे बॅग मध्ये राहिले, ट्रक मध्ये टाकून दिले आहे. J7 नांदेड न्यूज सुनील जेठे.